गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये होतं आहे. याचा फायदा मिथुन राशीच्या जातकांना काय घेणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघून घ्यायचं आहे. तर मिथुन राशीच्या जातकांच्या द्वितीय स्थानामध्ये गुरुदेव आपल्या उच्च राशीमध्ये म्हणजेच कर्क राशीमध्ये पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे फायनान्शियल रिलेटेड आपले कोणतेही डिसिजन या महिन्यामध्ये चुकणार नाही आहे. त्याच्यामुळे फायनान्सच्या बाबतीत फायनान्शियल क्षेत्रामध्ये जे लोक कार्यरत आहे त्यांना विशेष असा हा काळ म्हणता येणार आहे, जून ते ऑक्टोबर हा काळ. त्यानंतर गुरुदेवांची पंचम दृष्टी आपल्या षष्ठ स्थानावर पडते, त्यानंतर सप्तम दृष्टी आपल्या अष्टम स्थानावर पडते आणि दशम स्थानावर म्हणजे आपल्या करिअर स्थानावरती पण दृष्टी पडते. त्यामुळे गुरुदेवांच्या ह्या दृष्टीचा फायदा आपली रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील. कोर्ट केसशी रिलेटेड आपले काही व्यवहार चालू असतील, कोर्ट केस आपली खूप दिवसापासून पेंडिंग असेल तर त्या कोर्ट केसमध्ये सुद्धा विजय हा आपलाच होईल जर आपली काही चूक नसेल तर. त्यानंतर अष्टम स्थानावरती गुरुदेवांची दृष्टी पडते. त्याच्यामुळे याची आपल्याला काळजी घ्यायची की कोणाचाही वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. करिअर स्थानामध्ये गुरुची दृष्टी पडते, त्यामुळे आपल्या करिअरसाठी अतिशय सुवर्ण असा काळ मिथुन राशीच्या जातकांना म्हणता येईल. त्यातल्या त्यात डॉक्टर आणि इंजिनियर रिलेटेड जे लोक कामं करता आहे, फायनान्शियल बँकिंग रिलेटेड जे लोक कामं करता आहे, मीडियाशी रिलेटेड जे लोक कामं करताय, मार्केटिंगशी जे लोक कामं करताय, अशा सर्वच जातकांना मिथुन राशीचा फायदा हा पाहायला मिळणार आहे. त्याचा पुरेपूर फायदा आपण घ्यायचा आहे. प्रमोशनसाठी सुद्धा सुवर्ण संधी या मिथुन राशीच्या जातकांसाठी चालून येत आहे. मिथुन राशीच्या जातकांसाठी गुरुदेवांचा बीज मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरवे नमः या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. विशेष फायदे आपल्याला मिळतील जून ते ऑक्टोबर.